सुट्टीचा चपल चित्ता म्हणून तुम्हाला एक ओळख दिली? ओळख दिली म्हणजे ते आपल्यात पहिल्यापासूनच एक म्हणजे एक जिद्द होती आपल्याला, की एक म्हणजे बोलतात नाही काय एक कला असते आपल्यात ती आपण बाहेर काढायची असते. आज ती कुठे एम-आय-डी-सीत कामाला लागलं असतं तर कोणी थोडी लोकांनी ओळखलं असतं आपल्याला. आज माझ्याकडे काहीतरी कला होती मी ती म्हणजे ती कला ही केली आणि त्याच्यातून आज मला हे दिवस बघायला भेटले. टक्के आज आज कोणाला आनंद नसणार आहे, की आपण एवढ्या लांबून येऊन आपण जर इथे येऊन जर एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्या बैल राहत असेल फायनलला, तर 100% आनंद असतो आणि त्यात पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात गाडी फायनल राहिली. नमस्कार मित्रांनो, आज श्रद्धांजली केसरीमध्ये गुलाल प्राप्त झाला आपला दबंग आणि बाजी, तळेगाव एक्सप्रेस बाजी. आज आपल्यासोबत दबंगचे सहकारी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख सांगा. ओळख आमची बैलाचे मालक आहे दीपक खताळे, पाटोळे गावचे, सिन्नर तालुका, जिल्हा नाशिक. आज दबंगने सुद्धा तेवढीच गती लावली होती. कारण सुट्टा निकाल घेतला होता गटामध्ये सेमीमध्ये. थोडासा कुठेतरी आज फायनलसाठी थोडासा गाडी मागे राहिली. पण सुंदर असा गुलाल करून दाखवला. कारण दबंगसुद्धा एकदम गरम रक्ताचा महादेवाचा नंदी दिसतोय. हो 100%. कारण की त्याला पहिल्यांदा आम्ही ना तो पहिल्यांदा उजवीनं पळायचा. उजवीनं पळल्यानंतर त्याला पहिल्यांदा आम्ही म्हणजे आमचं दुसरं मैदान त्याला डावीनं हाणलं आम्ही. डावीनं हाणल्यानंतर त्याने डावीनं पण त्याला फुल स्पीड आहे आणि उजवीनं पण जास्त स्पीड आहे. तर मग त्याला आम्ही आता डावीनं घेतलाय आज. त्याने आम्हाला डावीनं आज पहिल्यांदा गुलाल करून दिलाय. तर त्याचा वैयक्तिक म्हणजे तो गरम रक्ताचाच बैल आहे. तो मग याडा आहे, पुरा याडा आहे तो. तो सुट्टीला पण याडा आहे, त्याचं वागणं पण येडं आहे, सगळं याडाच आहे तो. म्हणून त्याचं नाव याडा दबंग ठेवलंय. खूप सुंदर असं नाव ठेवलंय आणि उत्तम असे जॉकी आज गाडी पळवली. नाशिकचा आशिक. दादा तुमची ओळख सांगा. मी सोपान कापडी, नाशिक. आज तुम्ही दबंग आणि बाजीची गाडी पळवली. कशी गाडी पळाली? गाडी फुल गती होती, खतरनाक होती म्हणजे सेमी पण आणि गट पण आणि फायनलला पण चांगली होती. आज दबंग सुद्धा तेवढाच जोमान पळाला. कारण बाजी म्हणजे एक तळेगाव महाराष्ट्रामध्ये एक तळेगाव एक्सप्रेस, जाकीर शाकीर पठाण हे नाव म्हणजे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एक नंबरला नाव होतं आणि त्या नावामध्ये आज दबंग सुद्धा तेवढाच गतीने पळाला. हो, तेवढ्याच गतीने पळायला. काय सांगाल दबंगबद्दल? दबगबद्दल म्हणजे आमची हे पण नव्हतं, आम्हाला वाटत पण नव्हतं का आम्ही त्या बैलात पळू. पण मग भेटला आम्हाला बाय चान्स, आम्हाला फोन आला आणि आम्ही पण त्यांनी पण आम्हाला व्हिडिओने विचारल्या आणि आम्ही पण त्यांना व्हिडिओने विचारल्या आणि आम्हाला पळायला भेटलं बैलामध्ये. बाजीबद्दल काय सांगाल? बाजी म्हणजे तो बैल नावाजलेलाच आहे आणि चांगला पळतो, बैलाला गती पण चांगली. अजून पण म्हणजे वय झालं तरी बैलाची अजून गती पण चांगली. बघा, एक मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक जाकीर शाकीर पठाण एक छाप सोडलेली आहे. कारण जिथे जाईल तिथं त्या मैदानामध्ये गुलालात प्राप्त होतात. हो. आणि तलेगाव एक्सप्रेस बाजी हा नावाने आज गाडी पळाली. खूप सुंदर अशी गाडी पळाली आणि गुलालामध्ये राहिली. कसं वाटतंय? खूप म्हणजे आनंद आहे, गुलाबात राहिली गाडी. आणि म्हणजे आमचं एक म्हणजे आम्ही 2 ते 3 गाड्या मैदानात पळवतो, पण आमचं शास्त्र आहे का आमची एक तरी गाडी गुलाबात राहते. त्याच्या मागे पण खूप परिश्रम आहेत, मेहनत आहे. त्या मेहनतीबद्दल काय सांगाल? कशा प्रकारे आज तुम्ही जी मेहनत आज फळाला आणली का मुंबईमध्ये? हो, मुंबईमध्ये म्हणजे गुलाल झाला आमचा, खूप मोठा आनंद आहे आम्हाला. आज श्रद्धांजली केसरी आणि रान सुद्धा खूप सुंदर होतं पाहायला. हो, काय सांगाल रानाबद्दल? रान पण एक नंबर होतं, पाठी चांगली आहे, काहीच विषय नाही आणि अशीच पाठी लागते जनावरांसाठी, म्हणजे एक नंबर पाठी होती. बघा, आज मालक सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. दादा तुमची ओळख सांगा. माझं नाव दीपक ज्ञानेश्वर खताळे, राहणार पाटोळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आमचा घोडा बैलाचा मुख्य छंद नाशिक जिल्ह्यामधलं आणि आमची टिपू ग्रुप पाटोळे आणि पाटोळे घोडा बैल संघटना या नावाने आमची गाडी पळते घोड्या बैलामध्ये. तिथं बी आम्ही टॉपमध्येच आहे सध्या. पण याचं असं आहे का हा दुसरा होता, सहज मैदानात नेला, पहिल्याच मैदानात नेला, तिथं त्यानं गुलाल केला, पहिलाच गुलाल केला. आणि आता बी त्याला म्हणजे असं आता 22 तारखेला आमच्या एक नंबरचं मैदान आहे. आमच्या इकडच्या 90% बैलांचे बैरे फिक्स झाले. पण त्याला असं तर तुझं थोडं याच्यामुळं कुणी पायरा देईना, अजून त्याचा पायरा झाला नव्हता. आणि काल अचानक आमच्या सोपान भाऊला फोन आला, गणेश पाटील आमचे मित्र चाळीसगावचे, त्यांचा का बैल आहे का. मग त्यांनी माझं नाव सुचवलं. ते गणेश पाटील बी मित्र, त्यांनी मला फोन केला का बैल माझ्याकरता तुम्ही घेऊन जा. आम्ही कुठलाही काही विचार न करता आणि बैल घेऊन आलो तर बैलाने बी आज आमचा डावीनं पहिला गुलाल आहे बैलाचा. आणि बैलाने हे सिद्ध करून दाखवलं का जे नाही म्हणत होते का बैलाला आम्ही 10-15 जणांना फोन केले, बैल द्या. मला कुणीच अजून माझा 22 तारखेचा पायरा झालेला नाही बैलाचा.
मला कोणी बैल दिला नाही, मला कोणी विचारत नव्हतं. पण बैलाच्या धमक होती. बैल आज म्हणजे खरंच मालकाच्या नावासाठी पळाला. जे वडापाववाले बोलत होते हां. की कुठेतरी कमी आहेत, आज त्यांना ते दबंगनी येडा दबंगनी करून दाखवलं. हां, लोकांना वाटायचं तो फक्त उजव्या खांदी पळतो. पण मग त्याच्या काय धमक होती हे ते लोकांना आज त्यांनी दाखवली. आणि इथं आमच्या बैलाचं हे शरीर बघून जवळ-जवळ 20 ते 25 जणांनी बैलावर ऑब्जेक्शन घेतलं. का हा बैल दुसरा आहे का नाही? आम्ही त्यांना त्याचे दात दाखवले. मग लोकांना पटलं का हा बैल आहे बाबा दुसरा असं. खूप सुंदर. कारण जेव्हा जेव्हा माणूस मालक मेहनत करतोय, ते आज मेहनतीचं फळ बघायला मिळालं. आणि मुंबईमध्ये पहिलाच गुलाल. पहिलंच मैदान पहिलाच गुलाल आहे. आम्ही बिनजोडला आलो नाही अजून मुंबईला इकडे आलोच नाही. आज पहिल्यांदा आलो आणि पहिल्याच मैदानात आमचा गुलाल झाला. बघा, खूप सुंदर. जर समजा मुंबईमधल्या एखाद्या गरीब गाडा मालकाने तुम्हाला कॉल केला, की शेठ आम्हाला पायरा पाहिजे, तर कसं काय सांगाल तुम्ही? आता असं आहे का रे, आम्ही 100% बैल देऊ. पण मग आता जसं आम्हाला बाजी बैलाचं जसं नाव होतं, आमच्या बैलाचं कुठंच नाव नव्हतं. त्यांनी जसे आम्हाला हो बोलले. पण मग बैलाचे बी दोन्हीचे सूत्र जुळलं तर आम्ही 100% कोणाला पण बैल देऊ. नाही देणार नाही असं काही विषय नाही. बघा, दिलदार व्यक्तिमत्व खूप सुंदरसं असं सांगितलं. जर शर्यत क्षेत्रामध्ये मैत्रीपूर्ण खेळ केला, तरच शर्यत क्षेत्र पुढे जाईल. आणि आज ते शर्यत क्षेत्र तुमच्याकडनं बघायला मिळतंय. कसं वाटलं आज रान पळायला? रान बघू शकता. रान म्हणजे आता बैल आपला दुसाच आहे आणि टाळक्याचं रान म्हणल्यावर आम्ही टाळकं म्हणतो. तुमच्याकडे कडकपट्टी म्हणते. टाळक्याचं रान म्हणल्यावर तो काही वासरांकरता चांगलंच आहे बुवा असं. उलट आम्हाला हे नव्हतं का बुवा डावीनं निघतो का नाही, बाजी एवढा नावाजलेला बैल आहे, निदान गट तरी पास झाला पाहिजे, ही मनात अक्षरशः खंत होती. पण मग ते बैलांनी सिद्ध करून दाखवलं का बुवा मालकासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि पळालं पाहिजे असं. आणि सुट्टीला आम्हाला सागर काळभोर, सोनू भाऊ शेळके आणि नियोजनाचा बादशाह आमचा सोपान कापडी, गणेश पाटील आणि केशवभाऊ कराड आमचा पुतण्याचे. हे सर्वांचे मिळून आम्ही सर्व टीम आहे आणि हेच बघताय हे बैलाचं कसं नियोजन करायचं, काय करायचं, कसं नाही असं. खूप सुंदर. आज बाजी आणि दबंग जोडी पळाली. आणि आज मुंबईमध्ये पहिलाच गुलाल, पहिलाच मैदान. खूप सुंदर. आज सागरसुद्धा आपल्यासोबत आहे. आज सुट्टीचा चपळ चित्ता आज आपल्यासोबत आहे. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमची महाराष्ट्राला ओळख तर आहेच, पण पुन्हा एकदा ओळख कळू द्या. कारण सुट्टीचा चपळ चित्ता म्हणून तुम्हाला एक मिळालेली, काय सांगाल त्याबद्दल? तुमच्या आमच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या आशीर्वादानं जे मला प्रेम मिळालं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. आणि आज या नंदीमुळं आज माझं म्हणजे हे नाव आहे. हे काय स्वतःच्या म्हणजे ह्याच्यावरती नाही. आज हे जेव्हा पळतात, तेव्हा तर आपलं नाव होतं. मग ह्यांना एक पकडण्याची एक संधी भेटते आम्हाला, त्यातच आम्ही खूप सुखी समाधानी आहे. कारण जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये मैदान पडतोय, तेव्हा तेव्हा तुम्ही मैदानाला हजेरी लावता. कारण मुंबईकरांचं प्रेम तुमच्यावर अतिशय प्रेम आहे. महत्त्वाचं म्हणजे मला मुंबईमधून तर सर्वात जास्त सपोर्ट म्हणजे माझ्या घरातला संबंध असल्यागत आपलं सचिन शेट घरत आणि आपलं कुणाल ड्रायव्हर टाकवे यांचा मला लय सपोर्ट आहे सचिन शेटचा. मी बिनधास्त घरून आलो की पहिला त्यांच्या इथे येतो वस्तीला. मग तिथून बाकी मैदान वगैरे. बघा, आज खूप सुंदर तुम्ही सुट्टीसुद्धा करत असता. कारण कुठल्याच आजा-दुजा भाज्या करत नाही. कुठलाही गरीब गाडा मालक असो, मोठा गाडा मालक असो, त्यांच्या बैलांची तुम्ही एकदम मनाने सुट्टी करत असता. हेच प्रेम तुम्हाला महाराष्ट्राने दिलेलं आहे आणि सुट्टीचा चपल चित्ता म्हणून तुम्हाला एक ओळख दिली. ओळख दिली म्हणजे ते आपल्यात पहिल्यापासूनच एक म्हणजे एक जिद्द होती आपल्याला की एक म्हणजे बोलतात नाही काय एक कला असते आपल्यात ती आपण बाहेर काढायची असते. आज ती कुठे MIDCत कामाला लागलं असतं तर कोणी थोडी लोकांनी ओळखलं असतं आपल्याला. आज माझ्याकडे काहीतरी कला होती, मी ती म्हणजे ती कला ही केली आणि त्यांच्यातून आज मला हे दिवस बघायला भेटले. कारण आज दबंगसुद्धा पहिलाच मैदान आणि पहिलाच गुलाल मुंबईमध्ये. त्याच्यासोबत आज बाजी होता. आणि बाजी शार्दूल या ग्रुपची गाडी जी पळते बाजीच्या नावामध्ये तळेगाव. कारण जाकीर शाकीर हे महाराष्ट्रामध्ये एक नाव लौकिक आहे. आणि श्रीकांत शेठ आज मुंबईमधले ते सुद्धा खूप सपोर्ट करतात. काय सांगाल त्याच्याबद्दल? 100% आज आज कोणाला आनंद नसणार आहे की आपण एवढ्या लांबून येऊन आपण जर इथे येऊन जर एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्या बैल राहत असेल फायनलला तर 100% आनंद असतो. आणि त्यात पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात गाडी फायनल राहिली, त्यात आम्ही पण जाम खुश आहे आणि मालकांचा तर काय आनंद. आणि आमची हे नसताना सुद्धा आम्ही फक्त म्हणलो सागर भाऊ आमचा बैल धरा, तरी त्यांनी आमचा लगेच बैल धरला, शब्दाला मान ठेवला. माझी तर त्यांची कुठलीच ओळख नाही. त्यांना माझं नाव सुद्धा माहीत नसेल, पण हे आमचे सोपान भाऊ आणि सोनू भाऊ त्यांची मैत्री त्यांची. फक्त एका शब्दावरती आले आणि लगेच त्यांनी आमचा बैल धरला आणि आम्हाला जो फॉल्ट होता बैलाचा तो
खरंच त्यांना सुट्टीचा पचित्ता का म्हणते ते आज आम्हाला कळालं, मला तरी वैयक्तिक कळालं. खूप सुंदर. पहिला फेरा त्याचा नव्हता अंदाज आला. पहिला फेरा हे बोलले जरा सुट्टी कमी आहे. मग पहिला फेरा जरा म्हणजे डाऊन गेला. पण सेमीला अतिशय म्हणजे खालूनच 2 छकडी गाडी निघून गेली. खालूनच मी यांना सांगितलं गाडी पुढे लागली 100%. ह्यांचा विश्वासच नव्हता गाडी लागली का ना, म्हणजे असं वाटलं नव्हतं ना. एवढ्या मोठ्या मैदानात एवढ्या 10 गाड्या जर आपली गाडी राहत असेल तर म्हणजे पुढे बघितलं तर चांगलीच 1 छकडी 1.5 छकडी अंतराने गाडी लागली. बघा जे वडापाववाले बोलत होते ना की बाजी म्हातारा झालाय, त्याने आज करून दाखवलंय. कारण तलेगावचा बाजी आणि शार्दूल ग्रुप तलेगाव, जाकीर शाकीर पठाण हे नाव कायम गुलालात आहे आणि गुलालात राहतो. 100% कष्ट आहे त्याच्या मागं. बैल पळवते ती आणि महत्वाचं म्हणजे बसत नाहीत घरी. आज ह्यो नाही हो, ह्यो नाही हो बैल पळवतात. महत्वाचं त्या बाजी शार्दूल त्यांच्या बैलात म्हणजे दम आहे तो. अजून बैल एवढं म्हणजे नाही का वय झालं म्हणा, पण किती पळतोय तो. प्रत्येक आत्ता मुंबईत एक 4थं मैदान असेल हे. मुंबईतलं तिन्ही फेऱ्याचं. तर मी असं 4थ्या मैदानावर येतो तसा ते बैल राहतो फायनलला. म्हणजे मी डोळ्यानं बघतोय तसा तो बैल राहतोय. आणि बिनजोडला पण वन साइडच बिनजोड म्हणजे चांगल्याच गाड्या करतोय. बघा, जेव्हा मुंबईमध्ये धनंजय शेटकडे आलाय तिथून तो खूप मोठं नाव करतोय. काय सांगाल धनंजय शेट बद्दल? नाही त्या शेटचं म्हणजे खरोखर हे आहेत म्हणजे जिद्दी आहेत शेट पण. आज ह्याच्या आधीनं बाजीचं एवढं नाव नव्हतं तिकडं, तिथं बसवूनच ठेवलेला. शेटनं जेव्हापासून बैल इथं आणला तेव्हापासून बैलाचं एक 6 महिन्यात तर एवढं नाव झालं म्हणजे पुण्याला त्या बैलाचं नाव हे झालं, वर आलंय. वरती आलं. बघा आज सुट्टीचा चपल चित्ता आणि तुमची सुद्धा आम्हाला बाईट घ्यायला मिळाली, त्याच्याबद्दल आभार मानतोय. आणि मला बोलायचं. दादा सुद्धा आहेत, दादांना सुद्धा विचारा. दादा बोला. माझं नाव सोने शेळके. सागर काळभोर म्हणजे आपले म्हणजे एकदम जीवाभावाचा माणूस. आणि आम्ही दोघं जण, आमची ओळख नव्हती. आमचं नाशिकचं मैदान होतं. नाशिकच्या मैदानात आमचा सर्किट होता. सर्किट पळायला होता. सर्किट म्हणजे त्याने आम्हाला अखंड महाराष्ट्रात डायरेक्ट जागाच करून दिली निर्माण. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे नामांकितच करून दिलं डायरेक्ट. आमचं नाव कुठंच नव्हतं, कोपऱ्यात पण नव्हतं आणि कुठंच पण नव्हतं. त्यांनी स्वपनला, मला, आमचे काही सहकारी मित्र परिवार आहे, सगळ्यांना नाव करून दिलं आणि आमच्या गावाचं जिल्ह्याचं नाव करून दिलं. त्यावेळेस सागर भाऊ काळभोर आमच्या इथं पहिल्यांदा आलते नाशिकला. ओपनचं मैदान आदत होतं. त्यांचा ते राहिलेला फायनल. आदत सर्किट राहिला होता फायनलला. खाली आलेला ज्या वेळेला दमवत होता त्या वेळेला मी बोललेलो आज एवढं राहील फायनलला. आणि त्यावेळेस सागर काळभोर राजन सम्राट सोडायला होते. ते आमच्या शेजारी होते, पण ते आमच्या तासात येऊन आम्हाला बोलले की तुमचं आदत राहिलं, अभिनंदन तुमचं. तेव्हापासून त्यांचं आणि माझं जीवाभावाचं नातं डायरेक्ट. जीवाभावाचं नातं तर आमचं ते ते आपलं म्हणजे जो कोणता पण बैल असो आपला, सर्किट असो, दबंग असो, मेजर असो, कोणता पण बैल असो आमचा, त्यांनी बैल जर बघितला ना, त्यांना सांगायची पण गरज नाही की दादा हा बैल सोडायचा आहे. मी पण सुट्टी करतोय, मी पण त्यांच्या पावला पाऊल देऊन मी पण 2-3 थापा देतोय बैलाला. पण मग त्यांच्याच पावलावर, त्यांचंच आमच्यावर काय मार्गदर्शन असेल ते मी त्यांच्या बरोबरीने सुट्टी करायला शिकलो. काय 2-3 थापा देतोय, बैल सोडतोय किंवा आपण करतोय बा थोडक्यात सुट्टी करतोय त्यांच्यासारखी. पण त्यांच्यासारखं तर आपण करू शकत नाही सगळ्या काही गोष्टी. पण मग त्यांच्या मागं काहीतरी करतोय आपण. तर मग त्यांचा आपल्याला फुल आशीर्वाद आहे आणि त्यांचा आपल्याला फुल सपोर्ट आहे. तर असं करून आमचे जेव्हा मित्र सागर काळभोर यांचं पण आपलं मार्गदर्शन आहे आणि त्यांनी आपल्याला गुलाला ठेवलंय. त्यांचे खूप खूप आभार आहे आपले. बघा खूप सुंदर. कारण अतिशय प्रेम होतो जात आहे. कारण आपला महादेवाचा नंदी जेव्हा फायनलला प्राप्त गुलाल घेतोय तेव्हा अतिशय आनंद होतोय. आज ते बघायला मिळालं आणि सहकारी जेव्हा असतात तेव्हाच कुठेतरी आश्चर्य क्षेत्र नाही पण टिकतोय. आम्हाला सागर काळभोरचा आहे ना पूर्णपणे सपोर्ट आहे. निखिल यादव असन, सागर काळभोर असन, रोहन साळुंके असन, साताऱ्यात पण असू, कुठं पण असू, त्यांना सांगायची गरजच नाही. आम्ही लहान आहे, आज ते माझ्यापेक्षा मोठे आहे. वर्षांनी किंवा 2-3 वर्षांनी मोठे असतील, पण त्यांना सांगायची गरजच नाही. या नादात वय मर्यादा काय नसती. या नादात मैत्री झाली तिथं विषय संपला. आणि त्यात त्यांनी आम्हाला दाखवून दिले की माणुसकी काय असते. ते आज त्यांचं अखंड महाराष्ट्रात नाव आहे. अखंड महाराष्ट्र त्यांना ओळखतोय किंवा त्यांचं नामांकित सुट्टीमेकर आहे. पण त्यांना म्हणायला लागत नाही की दादा तुम्ही या ना आमचा बैल सोडा. त्यांना सांगायची सुद्धा गरज येत नाही. ते येतात प्रेमाने आमचे बैल सोडतात. बरं त्यांचा पैसा बिसा काय नाही. त्यांना पैसा बिसा काय लागत नाही. त्यांना फक्त माणुसकी लागते फक्त. ते पैसा म्हणून बैल पण सुटते नाही किंवा पैसा म्हणून येते पण नाही. एक माणुसकी म्हणून येतात. त्यांची माणुसकी म्हणून ते अखंड महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतोय आज. बघा हेच प्रेम आज अखंड महाराष्ट्राने त्यांना दिलंय. म्हणून त्यांना जी पदवी मिळाली सुट्टीचा चपल चित्ता कालभोर. आज श्रद्धांजली केसरी पार पडला. काय सांगाल या श्रद्धांजली केसरीबद्दल? नाही मुंबईमध्ये जी मैदानं होतात ना आता ही सगळी ही मैदानं म्हणजे खरोखर रास्त होते ती. आणि या मैदानात कोणावरती अन्याय होत नाही. महत्त्वाचं म्हणजे सर्व जे आहे ते तुम्ही बघितलं उजेडासाठी फायनल वगैरे सर्व नंदींचा विचार करून सर्व केलं जातं. सकाळी 8 वाजता मैदान चालू झालं, 5 वाजता मैदान संपलं. एवढं गट झालं. किती गट झालं? 65 गट होऊन 67 गट होऊन फायनल झाला. खूप
सुंदर नियोजन आयोजन होतं आहे आणि मुंबईमध्ये हा जो मैदान आहे तो खूप सुंदर मैदान आहे पळण्यासाठी आणि पुढील नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि देतोय. आम्हाला ना आता आमचं 22 तारखेला मैदान पडले नाशिकचं परत. नाशिकला यांना आमंत्रण आत्ताच का तुम्ही निखिल यादव असन, रोहन साळुंके असन किंवा सागर काळभोर असन, यांनी या आमच्या मैदानाला डबल काय ड्रायव्हर आहे, अण्णा ड्रायव्हर असन, बंटी ड्रायव्हर असन, बाया ड्रायव्हर असन, सगळे नामांकित ड्रायव्हर असन, त्यांनी सगळ्यांनी उपस्थित राहायचं, आमच्या मैदानाला शोभा वाढवायची आणि यांनी यायचं आपल्याकडे एक दिवस मस्त निवांत रिलॅक्स यायचं, मस्त एक दिवस फिरून बिरून मस्त सगळं एन्जॉय घेऊन नाशिकला मैदानाला हजर राहायचं. बघा खूप सुंदर दादा चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व बैलगाडा मालकांना एक आवाहन करतो का आमच्या नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव इथलं मैदानाला सर्वांनी आवर्जून पावत्या टाका, आपले बैल आणा आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करा आमच्या मैदानासाठी. खूप सुंदर आणि दादा सुद्धा बोलतात, बोला. आज महत्त्वाचं म्हणजे काय आहे, मी जेव्हा सातारून येतो आज म्हणजे मला असं कधी एकटेपणे जाणवण्यात करून देत असं मुंबईमधलं सुट्टी मेकर एक संकेत असतील, हे असते आपलं केशव मामा आहेत, हरीदा आहे, आपलं संदीपदा आहे, म्हणजे ही जी आहेत ना अशी मला एक त्यांचा छोटा भाऊ समजते ती. आणि आज ती म्हणजे मला एवढी किंमत देतात, मला असं कधी कधी वाटतं मी त्यांच्यापेक्षा एवढा छोटा असून मला एवढी मोठी किंमत देतात. आज म्हणजे माझ्या एक 4-5 गाड्या फायनल राहिल्या, त्यातली एक गाडी पळाली नाही, अशा 4 गाड्या होत्या. तर मला असं म्हणजे संदीपदानं आपल्या संकेतने मी सपोर्ट केला, गाड्या सोडायला मदत केली, ह्यांची गाडी सोडायला मदत केली सर्वांनी, म्हणजे ॲडजस्टमेंट करतात महत्त्वाचं. बघा खूप जीवाभावाचे मित्र जेव्हा मिळतात तेव्हा कुठेतरी शरीर क्षेत्र हा टिकला गेलेला आहे आणि शेतकऱ्याचा जो क्षेत्र आहे तो आज उत्तम असा आता चाललेला तुम्हाला आहे. एक सांगायचं म्हणजे महत्त्वाचा पॉईंट, याचं मैदान होतं शहापूरचं आणि त्या मैदानामध्ये 7 गाड्या फायनल राहिलेल्या. मी संकेतला एक गाडी दिली, त्या दिवशी हे नव्हतं, त्या दिवशी केशवदाला गाडी दिली ती, बाकी दिली ती आणि एक गाडी 1 नंबरमधली सोडायची होती, त्यावेळेला सुट्टी मेकरच नाही आणि मथुरच्या गाडीवरती ड्रायव्हर नाही. हे योगायोग याच्याकडे असा आला की मथुरची पण गाडी हाकलायची होती आणि तो देवा पण सोडायचा होता. मग ह्यानं डिसिजन असा घेतला की त्याला देवा सोडायला मिळाला. मग ह्यो ड्रायव्हर असून त्यानं देवा सोडला आणि त्या दिवशी त्या मैदानात 1 नंबर याचा झाला. खूप सुंदर, त्यांना सुद्धा विचारूया कारण आज त्यांचा सुद्धा जय जयकार होतोय. कारण या शरीर क्षेत्रामध्ये मित्रमंडळी जेव्हा मिळते, दादा काय सांगाल आज? सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार. सागरनी मला शब्द दिला होता का तुला 2 महिन्यामध्ये मी या बैलगाडी क्षेत्रात वरती नेईल आणि ते करून दाखवलं. तो ज्या मैदानात असेल त्याच्या पाठी मी असतो आणि शहापूरच्या मैदानात पण माझं त्यांनी नाव केलं चांगलं आणि वरती पण मी त्याच्याबरोबर जातो, त्याच्या घरी 15-15 दिवस राहतो, चांगल्या चांगल्या गाड्या हाकलायला देतो मला. त्याबद्दल सागरचे पण मी मनापासून धन्यवाद मानतो. माझा भाऊच आहे तो. बघा जेव्हा जीवाभावाचे मित्र मिळतात तेव्हा हा शरीर क्षेत्र टिकतोय आणि आज ते बघायला मिळालं आणि मैत्री सुद्धा मिळाली. दादा आजच्या नियोजनासाठी शुभेच्छा देतोय आणि पुढील नियोजनासाठी बघा मुंबईचे सुट्टी मेकर सुद्धा आहेत आपले, बघा लाडके. दादा तुमची ओळख सांगा. मी संकेत मराठे वडवलीकर, कर्जतचा. बिंजोडचं मी जास्त बिंजोडच्या गाड्या सोडतो, 3 फेऱ्याचं जास्त सोडत नव्हतो, पण आमच्याकडे जेव्हा मैदान व्हायला लागली मुंबईमध्ये तेव्हापासून 3 फेऱ्याच्या गाड्या मी सोडायला लागलो मुंबईमधल्या. बघा खूप सुंदर, कारण अतिशय मन भरून जात आहे जेव्हा आपलं नाव होत आहे. कारण सुट्टीचा चपल चित्ता त्याच्या जोडीला आज आपण उभे आहेत, कुठेतरी आज महाराष्ट्र बघतोय. आवर्जून सांगतोय कारण हेच एक प्रेम आणि हीच एक महाराष्ट्राने दिलेली आपल्याला जे प्रेम दिलेलं आहे ते आज बघायला मिळालं आहे. खूप सुंदर आणि हीच मैत्री टिकून राहो आणि पुढील असेच क्षेत्र आपलं शरद क्षेत्र आणि हे असेच आपले जे मैदान आहेत ते असेच पार पडो, त्याच्यासाठी शुभेच्छा देतोय आणि पुढील नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. तुमचा आभार आहे, तुम्ही आम्हाला आवर्जून हाक मारून बोलवून घेतलं, त्यात म्हणजे तुमचं पण आम्ही आभार आहे. धन्यवाद.